पुणे शहराच्या आसपासची भटकंती करत असताना आज आपण आलो आहे चरोली बुद्रुक या गावातील नगरकोट पाहण्यासाठी। खूप सुंदर आणि व्यवस्थित असणारा नगरकोट आपण पाहत आहे। तापकीर पाटलांचे गाव आहे। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणारे चरोली बुद्रुक आळंदीपासून थोड्याच अंतरावर आहे। गावामध्ये आपणाला 2 वाडे व नगरकोट पाहायला भेटतो। तसेच पूर्वी गावाला पूर्ण तटबंदी सुद्धा होती। वाढत्या शहरीकरणामुळे तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे। पिंपरी शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर व ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। इंद्रायणी नदीकाठी चरोली बुद्रुक आणि चरोली खुर्द अशी 2 गावे आहेत। आता आपण आलो आहे नदीकाठी असणारे हे हिरामाता मंदिर पाहण्यासाठी। खूप सुंदर व निसर्गरम्य ठिकाणी असणारे हे हिरामाता मंदिर पाहायला भेटत आहे। समोर आपणाला ही इंद्रायणी नदी आहे व त्याच्या पलीकडे आपणाला चरोली खुर्द हे गाव आहे। शांत निसर्गरम्य ठिकाणी असणारे ठिकाण आहे। या ठिकाणी आपण निश्चितच यावे ही एक विनंती आहे। गावात प्रवेश केल्यानंतर आपणाला नगरकोट पाहायला मिळतो व या नगरकोटाला दोन्ही बाजूला भक्कम असे दरवाजे आजसुद्धा व्यवस्थित पाहायला भेटतात। या ठिकाणी संरक्षणाची रचना सध्या दिसत नाही। चरोली बुद्रुक गावापासून जवळच आपणाला निरगुडी हे गाव आहे। निरगुडी गावामध्ये आपणाला खूपच सुंदर व निसर्गरम्य अशा ठिकाणी असणारे एक लेणी पाहायला भेटतात। त्याही ठिकाणी जाऊन आपण ते लेणे पाहावे। एका दिवसामध्ये दोन्ही ठिकाणी व्यवस्थित पाहायला भेटतात आपणाला। चरोली बुद्रुकमध्ये आपणाला भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर व नगरकोट पाहायला भेटतो। गावातून जर आपण फेरफटका मारला तर बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला जुन्या काळातील आपणाला घरे वाडे पाहायला भेटतात। खूपच सुंदर आहे। गावाची भटकंती करण्यासाठी आपणाला 1 तासाची वेळ पुरेशी होते। इसवी सन 1610 तापकीर पाटील या घराण्याकडे पाटीलकीचे वतन असल्याचा उल्लेख होनप देशपांडे यांच्या घराण्यातील एका कागदपत्रात आढळतो। इसवी सन 1695 मधील एका पत्रात चरोली गावची पाटीलकी या घराण्यात असल्याची नोंद आहे। छत्रपती राजाराम महाराजांनी देशाधिकारी पुणे यास आज्ञा केली की चंदीचे मुक्कामी दुलबाजी व बवाजी यांना बोलवण्यात यावे, कारण त्यांना पाटीलकीबद्दल 2 चौकूर जमीन इनामी बक्षीस दिली आहे। ती जमीन वंशपरंपरेने दिली असून त्यासंबंधी प्रतिवर्षी नवीन पत्राची अपेक्षा न करणे अशी आज्ञा विहित केली आहे। 1750 मध्ये नानासाहेब पेशवे चरोलीला गेले होते। तेथून ते चिखलीस गेले। त्यावेळी चरोली गावचे पाटील देवजी तापकीर यांनी पेशव्यांची भेट घेतली। मराठ्यांच्या इतिहासातील पेशव्याच्या कालखंडात तापकीर पाटील या घराण्यातील देवजी हे अत्यंत कर्तृत्ववान पुरुष होऊन गेले। त्यांचे घोडदळाचे पथक हे विशेष असे होते। त्यासंबंधीचा एक उल्लेख राघोबादादांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात आढळतो। पुढे मल्हार नाईक, नागोराम बापूजी, देवजी तापकीर व सावजी बोरगे, मनाजी शिंदे इत्यादी पथके घेऊन रवाना केली। या पथकाबरोबर 4000 फौज सडी आहे। जर मीर मोगल निराला पडला तरी त्याचा पराभव करतील।